दर्यापूर ते आसरा मार्गावर निकृष्ट दर्जाची झाडे लावण्यात आल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते विकी उर्फ किरण होले यांनी आज स्वातंत्र्य दिनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य गेटवर चढून शोले स्टाईल जनआंदोलन केलं। या आंदोलनामुळे काही काळ प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली। आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्ते किरण होले यांच्याशी चर्चा केली। दर्यापूर ते आसरा मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ नवीन आणि चांगल्या दर्जाची झाडे लावण्यात येतील असं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं। त्यानंतरच होले यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। विशेष म्हणजे लेखी आश्वासन दिल्यानंतर अवघ्या 2 तासातच दर्यापूर आसरा मार्गावर नवीन वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे। प्रथम लावण्यात आलेल्या वडाच्या झाडाला हार घालून पुष्प अर्पण करून आणि पूजन करत नवीन वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला। दर्यापूर ते आसरा मार्गावरील संपूर्ण 13 किलोमीटर अंतरात चांगल्या दर्जाची आणि योग्य पद्धतीची झाडे लावण्यात यावीत। यासाठी प्रशासनाच्या कामावर आपले सातत्यानं लक्ष राहणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते विकी उर्फ किरण होले यांनी म्हटलंय। तसंच आपल्या आंदोलनाची दखल घेत तातडीनं कार्यवाही सुरू केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे होले यांनी आभार सुद्धा मानले। आंदोलनानंतर तात्काळ वृक्ष लागवडीला सुरुवात झाल्यानं प्रशासनाच्या भूमीकडे आता दर्यापूरकरांचं लक्ष लागलंय। 13 किलोमीटरच्या मार्गावर होणारी ही वृक्ष लागवड कितपत दर्जेदार आणि टिकाऊ ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी मी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर चढून आंदोलन केले होते। त्या आंदोलनामागे नेमकं कारण होतं की दर्यापूर ते आसरा या मार्गावर जे झाडं लावण्यात येत आहे हे झाडे हे निकृष्ट झाडे होती, त्यामुळे चांगले झाडं या ठिकाणी लावावी ही मागणी माझी होती। दुसरीकडे जर आपण जर पाहता तर या ठिकाणी आता आंदोलन झाल्यानंतर लगेचच आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या वतीने या ठिकाणी आता नवीन झाडे लावण्याची सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहत असाल तर हे झाड या ठिकाणी आता म्हणजे पहिलं झाड आहे आणि पहिलं झाड या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या झाडाला हार लावला, अगरबत्ती लावली आणि आता या संपूर्ण रोडच्या झाडाची पुन्हा नवीन झाडं लावण्याची सुरुवात या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी केलेली आहे। माझा त्यांना एकच विनंती आहे की असेच झाडं संपूर्ण ज्या ठिकाणी इथून 13 किलोमीटर असेच झाडं या 13 किलोमीटर आपण लावावे आणि जेणेकरून वृक्ष लागवड आपली जे सक्सेस होईल। आमच्या यात कुठलाही हेतू नव्हता, फक्त झाडे आपण निकृष्ट लावले होते। त्यामुळे आता जे आपण आता चांगले झाडे लावण्याची सुरुवात केली आहे हेच झाडे आता आपण 13 किलोमीटर अंतराला लावावे हीच आता माझी त्यांना विनंती आहे। आणि आता आपण जरी याआधी समजा निकृष्ट झाडं लावली होती ती सुद्धा आपल्याला लक्षात आली आणि अधिकाऱ्यांना सुद्धा लक्षात आलेली आहे। त्यामुळे आता मी अधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी आदेश देऊन या संबंधित ठेकेदारांना नवीन झाडे लावण्यात त्यांनी सुरुवात करण्यात आलेली आहे। JCBच्या माध्यमातून या ठिकाणी आता गड्डे भरले जात आहे आणि नवीन झाडे या ठिकाणी आता हिरवीगार झाडे लावण्याची सुरुवात झालेली आहे। आमचं लक्ष यांच्याकडे पूर्णतः राहील 13 किलोमीटरपर्यंत कशा प्रकारे झाडे लावणार आहे याकडे आता आमचं पूर्ण लक्ष राहणार आहे। त्यामुळे आता ठेकेदारांनी सुद्धा या बाबीची तात्काळ म्हणजे दखल घ्यावी आणि असेच झाडे संपूर्ण 13 किलोमीटरपर्यंत लावावे। धन्यवाद। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।